नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मुक्ता कदम। काल दिवसभरामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या समोर आपण आता विधानसभेला महायुती आणि हे भाजपसोबत असलेल्या सगळ्या पक्षांना हरवणार आहे असा निर्धार व्यक्त केलेला दिसतोय। तुम्हाला शेजारी बातमी दिसत असेल, शरद पवार काल दौऱ्यावर होते आणि ते तिथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना असं म्हणतात की 4 महिने द्या, मला राज्य सरकार बदलायचं आहे। आपल्याकडे विधानसभा निवडणुका लागायला अजून 3 ते 4 महिने आहेत। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महायुतीला महाविकास आघाडीने कसं घायल केलेलं आहे। ते भाजप, मोदी, देवेंद्र फडणवीस या सगळ्या लोकांना असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये भाजपची मेजॉरिटी येईल किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांची मेजॉरिटी येईल, आणि पण त्यांना फक्त 17 जागा मिळालेल्या आहेत। आणि महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा त्यांच्यासोबतचे काँग्रेस आणि इतर छोटे पक्ष या सगळ्यांनी मिळून 31 जागा जिंकलेल्या आहेत। 48 पैकी 31 आणि तिकडे 17। त्यामुळे आता विधानसभेला मात्र कॉन्फिडन्स यांचा वाढलेला आहे आणि तो वाढायलाच पाहिजे, कारण की सध्या विद्यमान आपल्याकडे असलेलं जे काही राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारमधल्या लोकांकडे जर पाहिलं तर सकारात्मक असं काहीही वाटत नाही। सध्या आपल्या राज्याच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या 3ही नेत्याकडे पाहिलं तर आपल्या सगळ्यांच्या डोक्यात सगळ्यात पहिल्यांदा काय येतं मला सांगा? एकनाथ शिंदे यांच्यापासून सुरुवात करूया। एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर काय आठवतं तुम्हाला? सगळ्यात पहिलं हे आठवतं की शिवसेना फोडून स्वतः तिकडे गेलेले आहेत, शिवसेनेचं पक्ष त्यांनी घेतलेला आहे, नाव घेतलेलं आहे, उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केलेली आहे किंवा महाराष्ट्रातल्या मतदारांसोबत गद्दारी केलेली आहे, ही एक सगळ्यात पहिली फिलिंग येते। त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर मराठ्यांना काय वाटतं? त्यांना असं वाटतं की ह्या माणसाने जारंगेचा करेक्ट कार्यक्रम केला अशी भाषा बोललेली आहे, आम्हाला फसवलेलं आहे। त्यानंतर काय येतं तर जेव्हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते असं म्हणाले होते की आपण आपलं बोलून निघून जाऊया। तर हे तुम्ही जर त्यांचे व्हिडिओ पाहिले असतील, त्यांचं ऐकलं असेल, तर हे सगळं आठवल्यावर आपल्या लक्षात काय येतं की महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी असणारा जो नेता आहे तो काही चांगल्या मनाचा नाही आहे, तो संवेदनशील नाही आहे। स्वच्छ मनाचे जे लोक असतात ते अशा प्रकारे करेक्ट कार्यक्रम अशी भाषा बोलत नाही। तुम्ही कुठल्या स्थानावर आहे याचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता। शिवाय ते बोलत असताना ते स्वतःचं कर्तृत्व काय हे कधीच सांगत नाहीत। ते मोदी, शहा, देवेंद्र फडणवीस यांचे नावं घेतल्याशिवाय ते आता जर त्यांना मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचेच नावं घेऊन बोलायचं असेल तर मग त्यांनाच मुख्यमंत्री का करायचं नाही? तुम्हाला कशासाठी केलंय आम्ही मुख्यमंत्री म्हणून? तर यांचं हे असं म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर तुमच्या डोक्यात सगळ्यात पहिल्यांदा काय येतं? तर परवा ते असं म्हणाले होते की मी सांगितलं होतं ना तुम्हाला की मी पुन्हा येईन, तर मी पुन्हा आलो की असा आलो की 2 पक्ष फोडून आलो। येस, आय रिपीट, 2 पक्ष फोडून आलो असं ते हसत हसत सांगत होते। किती त्यांचा म्हणजे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा त्यांना अभिमान वाटतो। तर तुम्ही विचार करा की या माणसाचा स्वभाव कसा असेल, आणि महाराष्ट्राने याच्या आधी ते मुख्यमंत्री असताना आणि नंतरही ते काय प्रकारे काम करतं हे सगळं पाहिलेलं आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस फोडाफोडी करणारा माणूस म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर काय होतं तर मी कसं ह्या शरद पवार गटाला घायल करतो, कसं मी उद्धव ठाकरे यांना घायल करतो, हेच फक्त त्यांच्या डोक्यात होतं। महाराष्ट्राचा विकास करूया, इथले काही प्रश्न सोडवूया असं काहीही नव्हतं। 2013 साली फडणवीसांनी आंदोलन केलं होतं की सोयाबीनला 6000 भाव मिळावा। 13 साली केलेलं आंदोलन, आज 11 वर्ष झाल्याच्या नंतरही सोयाबीनला 6000 भाव मिळालेला नाही आहे। आता मग यांनी जबाबदारी घेऊन हे सांगायला पाहिजे होतं की मी केलेलं आंदोलन चुकीचं होतं, किंवा मग हे सांगायला पाहिजे की आम्ही भाव का नाही वाढवू शकलो। तर असे बेजबाबदार लोक आपल्या सत्तेमध्ये आहेत। आणि तिसरं नाव आहे ते म्हणजे अजित पवार। त्यांच्याकडे पाहून आता दादांची दादागिरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे। त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतरही हेच येतं की ज्या माणसांनी म्हातारा झालेल्या आपल्या काकांना घरी बसायचे सल्ले दिले, त्यांचा पक्ष फोडला, त्यांचं चिन्ह घेऊन गेले, त्यांना इतक्या वयामध्ये पण त्रास दिलेला आहे, हेच सगळ्यांना आठवतं। त्यांची गद्दारी सगळ्यांना आठवते। त्याच्यामुळे मला नाही वाटत की आपल्या या सरकारमध्ये असलेले जे 3ही चेहरे आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री, या तिघांकडेही पाहून काहीही सकारात्मक वाटत नाही। हे काहीतरी चांगलं करतील असं कुणालाही वाटत नाही। फक्त हिंदुत्व मोदी यांचीच नावं ते घेत असतात। त्यामुळे मी तुम्हाला सांगते, या विधानसभेमध्ये या तिघांचीही हार निश्चित आहे। ते तिघही आपल्याला नकोच आहेत। त्यांच्या पक्षातले इतर लोक कधीही परवडले, पण हे लोक वरच्या स्थानावर नको आहेत, कारण की ते चुकीचे संस्कार करत आहे। जे सर्वोच्च स्थानी असणारे लोक असतात की नाही, ते ज्या प्रकारची भाषा बोलतात तसेच संस्कार बाकीच्यांनाही पडतात। जसं आपले मोदी साहेब आहेत, ते खोटं बोलतात, मोठ्या ताणतात, मोठे आकडे फेकत असतात,
त्यांचंच पाहून त्यांच्या मंत्रिमंडळामधले त्यांच्या पक्षातले इतर लोकही असंच फेकाफेकी करायला लागलेले आहेत. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपण चांगल्या लोकांना तिथे बसवूया. आणि शरद पवारांनी हे जे ठरवलेलं आहे त्यांनी आत्तापासूनच दौरे करणं सुरू केलेलं आहे, प्रचार करणंही सुरू केलेलं आहे. शिवाय रोहित पवारांनी हे सांगितलं की पवारसाहेबांचा 85वा वाढदिवस असेल तेव्हा आम्ही इथून राष्ट्रवादी गटाचे 85 उमेदवार नक्कीच निवडून देऊ. त्यामुळे यांचा निर्धार खरोखरच सकारात्मक आहे. रोहित पवार हेही म्हणाले की जे लोक गद्दार होते, जे निघून गेलेले आहेत, त्यांची इकडे यायची इच्छा आहे, पण इकडे आल्याच्या नंतरही आपण त्यांना उमेदवारी देण्यापेक्षा जे पक्षातले निष्ठावान लोक होते, जे लोक पक्ष फुटल्याच्या नंतरही पवार साहेबांसोबत राहिले, निष्ठेने त्यांना साथ दिली, कठीण काळामध्ये साथ दिली, त्या लोकांना आपण उमेदवारी दिली पाहिजे असं रोहित पवार पब्लिकच्या समोर म्हणालेले आहे. त्यामुळे खरंच आशा वाटते आहे की हे चांगल्या लोकांना उमेदवारी देतील. आता खरं पाहिलं तर राजकारणामध्ये यांच्याही राजकारणाच्या इतिहासामध्ये नक्कीच काही चुका राहिलेल्या आहेत, झालेल्या आहेत. पण पवारसाहेब जेव्हा कृषी मंत्री होते आपल्या देशाचे, त्यावेळेला इथला शेतकरी हा सधन होता आणि त्यांनी घेतलेले जे निर्णय आहे, त्यांनी ज्या प्रकारे ॲप्रोच दाखवलेला आहे तोही सगळ्यांसाठी पॉझिटिव्ह होता. आणि आता आपल्याला हे जे काही महायुतीचे लोक आहेत हे इतके घाणेरडे आहेत की त्यांच्यापेक्षा आपल्याला हे लोक जवळ करणं नक्कीच कधीही परवडणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी हाच निर्धार करूया की आपल्याला आपापल्या भागामधले असे उमेदवार निवडून द्यायचे ज्या लोकांना शाळा बंद करायच्या नाही आहेत, ज्यांना खाजगीकरण, कंत्राटीकरण करायचं नाही आहे, ज्यांना जास्तीत जास्त सोशल सेक्टर, पब्लिक सेक्टरमध्ये म्हणजेच सरकारचं जास्तीत जास्त खर्च सरकार आरोग्यावर, शिक्षणावर करेल असा विचार असणारे लोक आपल्याला समोर आणायचे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काल आपल्या कार्यकर्त्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा. त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे घेणं सुरू केलेलं आहे. त्यामुळे कालच्या दिवशी मला एक कळलं की हे लोक आता जोमाने कामाला लागलेले आहेत आणि मला सुद्धा कामाला लागायचं आहे. कारण की यांचं सगळं 10 वर्षामध्ये हे सगळं पाहून बिलकुल ते काही आवडलेलं नाही आहे. त्यामुळे नक्कीच आपण सरकार बदलून पाहूया. त्याच्यानंतर आलेलं जर सरकार, समजा महाविकास आघाडीचे लोक हेही चुकीचं करायला लागले तर आपण त्यांच्याविषयी, त्यांच्या विरोधातही बोलणार आहोत. कारण की या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपलं गतवैभव परत आणायचं आहे. जे जे चांगलं आहे ते इथे झालं पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आहे आणि हाच माझा प्रयत्न राहील. त्यामुळे पुढचे 3-4 महिने भरपूर व्हिडिओ, भरपूर कंटेंट तयार करायचं आहे. जे काही यांनी चुकीचं केलेलं आहे ते समोर आणायचं आहे आणि आपल्या सगळ्यांना यांना बदलवायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की मी कालच व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इथे शेजारी व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा. तिथे येणारा कंटेंट, तिथे येणारे शॉर्ट्स किंवा रील्स हे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या स्टेटसला शेअर करता येतील. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत 1 मिलियन लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.